गाव म्हणलं की सुखच. फक्त ते या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते शोधत यायला पाहिजे. कारण गावाकडलं हे निसर्गरम्य वातावरण, गावाकडची गुरं वासरं आणि शेतात फुललेली ही झाडं आणि झाडाला आलेली ती अशी फळं, या क्वालिटीचे फळं मिळावं त्यासाठी आज एक आम्ही झाड लावायला निघालो, ते म्हणजे आंब्याचं झाड. कारण आजोबा पंजोबांनी ही लावून ठेवली आंब्याची झाडं, जी की गेल्या वर्षी एवढ्या क्वालिटीचे त्याला आंबे आले होते आणि त्याचा आनंद एवढा घेतलाय बघा तुम्ही. आणि असाच आनंद वारंवार आपल्याला स्वतःला आणि येणाऱ्या पिढीलाही मिळावा, त्यासाठी एक झाड ते पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी. म्हणा एकदा, म्हणा की एकदा, हाय गाईज म्हणा की, म्हणा म्हणा हाय गाय. कारण एवढ्या मौज मस्तीमध्ये आंबे पूर्ण उतरवून झाले होते तेव्हा खूप आनंद आणि धिंगाणा मस्ती चालू होती. आणि एवढे आंबे त्या दिवशी आम्ही खाल्ले की संध्याकाळी आम्ही काही जेवलो नाही. कारण त्या आंब्याचा काही साईड इफेक्ट नव्हता, प्रॉपर झाडाला पिकलेले आंबे होते, त्यामुळे किती जरी खाल्ली तर काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे खूप आंबे खाल्ले. आणि इकडे पण आमचं ऑलमोस्ट झाड लावणं झालं होतं, त्याला सपोर्ट राहावा त्यासाठी एक लाकूड पण घेतलंय, जेणेकरून त्याला गुरंवासर काही त्रास देणार नाहीत किंवा त्या झाडाला काही होणार नाही. झाड लावून झालं खरं, पण झाडाला पाणी टाकाय काय नव्हतं. मग हा जुगाड, शेतातलीच एक पॉलिथिन घेतली, बांधावरचं पाणी घेऊन झाडाला टाकलं. मी तर टाकतच होतो, पण इकडे आपण पण सुरूच केलं. आणि येणाऱ्या भविष्यात या क्वालिटीचे आंबेही आपल्याला खायला मिळतील अशी आशा आहे. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, कमेंटमध्ये तेवढं सांगून जा की कोणाकोणाला आंबे पाहिजेत ते, की जेणेकरून आम्ही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कॉन्टॅक्ट करू. चला पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.